आज आपल्याला पाहायचं आहे निगेशन्स ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट्स. लिसन हियर. आपण एक सिंपल स्टेटमेंट घेतलं, पी मँगो इज अ फ्रूट, राईट. द निगेशन ऑफ मँगो इज अ फ्रूट इज मँगो इज नॉट अ फ्रूट. याचा इथं आपण काय केलं तर नॉट हा जो वर्ड आहे हा एका निश्चित अशा ठिकाणी आपण सेंटेन्स सिंपल सेंटेन्समध्ये वापरल्यानंतर आपल्याला त्याचं निगेशन मिळालं. दॅट इज वी इन्सर्ट नॉट ॲट अ ॲप्रोप्रिएट प्लेस इन अ सिंपल स्टेटमेंट. देअरफॉर इट्स निगेशन इज मँगो इज नॉट अ फ्रूट. आपल्याला पाहायचं आहे निगेशन्स ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट्स. कंपाऊंड स्टेटमेंट्स आर ऑफ 4 टाइप्स: कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन अँड डबल इम्प्लिकेशन. ज्या पद्धतीनं आपण एखादं सिंपल स्टेटमेंटचं निगेशन नॉट घेऊन करतो त्या पद्धतीनं आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये निगेशन घेता येणार नाही. दॅट इज द निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट इज नॉट सो इझी. मग आपल्याला इथंच निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट कशा पद्धतीनं घ्यायचं आहे ते पाहायचं आहे. बघायचं. फर्स्ट निगेशन ऑफ, इथं आपण घेऊ पार्ट घेऊ. इथं पहिल्या पार्टमध्ये निगेशन ऑफ कंजंक्शन घेऊ, कंजंक्शन. सेकंड निगेशन ऑफ डिसजंक्शन, right. Let P and Q are the two simple statements. Let P and Q are two simple statements, right. आता दोन सिंपल स्टेटमेंट घेतली P and Q, त्याचं कंजंक्शन अशा पद्धतीने P and Q, right. Therefore, negation of P and Q is logically equivalent to negation P or negation Q, right. इथं डिसजंक्शन मध्ये आपण घेतलं let P and Q are two simple statements, right. Therefore, its a disjunction is P or Q and negation of P or Q is logically equivalent to negation P and negation Q. आता या ज्या दोन लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न आहेत या आपण डी मॉर्गन्स लॉ मध्ये घेतलेला आहे. पुढे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन, डी मॉर्गन्स लॉ नंतर लॉजिकल इक्विव्हॅलेन्सीस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे आपण एक्झाम्पल्स पाहिलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो निगेशन ऑफ कंजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट्स इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स, राईट. अँड निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ द टू सिंपल स्टेटमेंट इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. म्हणजे आपल्याला पी आणि क्यूच्या कंजंक्शनचं निगेशन घ्यायचं असेल तर पी आणि क्यू या दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन घेऊ, त्या दोन्हींचं डिसजंक्शन करा. त्याच्यानंतर इथं पहा निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू, इथं आपल्याला पी आणि क्यूचं निगेशन घेऊन त्याचं कंजंक्शन करायचं म्हणजे आपल्याला आन्सर येऊन जाईल. इथं आपल्याला पुन्हा तिसरा जो पार्ट आहे तो थर्डमध्ये निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बघू. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशन इथं याच पद्धतीनं लेट पी अँड क्यू आर द टू सिंपल स्टेटमेंट्स. देअरफॉर इट्स इम्प्लिकेशन इज पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यूची लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट जर घेतली तर आपल्याला निगेशन पी और क्यू येतं, लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न. आता आपल्याला पी इम्प्लाइज क्यूचं जर निगेशन घ्यायचं असेल तर याच्या लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचं निगेशन घेतलं आपण. याचं निगेशन अशा पद्धतीने येते. इथं पहा आता इथं डी मॉर्गन्स लॉ जर वापरला तर
डिसजंक्शनचं जर निगेशन घ्यायचं असेल तर आपल्याला कंजंक्शन होईल आणि इथं निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. राईट. मग इथं आपल्याला जर पाहिलं निगेशन ऑफ निगेशन पी इज स्टेटमेंट पी इटसेल्फ पी अँड निगेशन क्यू. हे आपल्याला पी इम्प्लाइज क्यू चं लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे निगेशन पी ऑर क्यू. आपल्याला इथं डी मॉर्गन्स लॉ वापरायचं आहे. याच्यासाठी इम्प्लिकेशनचं जे आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे त्याच्याऐवजी आपण इथं डिसजंक्शनची लॉजिकल कनेक्टिव्ह घेऊन मॉडिफिकेशन केलेलं आहे. पुढं पहा, फोर्थ आपल्याला इथं निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. आता निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशनमध्ये जर पाहायचं असेल तर पहा, पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. आपल्याला पहा इथं असं आहे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. राईट. पी डबल इम्प्लाइज क्यू सो लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न ना. इथं आपल्याला ह्या पी डबल इम्प्लाइज क्यूचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. मग इथं सुद्धा आपल्याला याचं निगेशन घ्यावं लागेल. पुढं पहा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू ची लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन पी ऑर क्यू अँड इथं काय घ्यावं लागेल निगेशन क्यू ऑर पी. लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न घेतलं. आता इथं पहा, याच्यामध्ये आपल्याला हा ब्रॅकेट आहे. इथं दोन ब्रॅकेटच्या मध्ये कंजंक्शन आहे आणि या कंजंक्शनचं निगेशन आहे. मग निगेशन ऑफ कंजंक्शन घेतलं तर प्रत्येक स्टेटमेंटचं निगेशन घेऊन त्याचं आपल्याला डिसजंक्शन घ्यावं लागणार आहे. म्हणजे इथं ऑर येईल आणि या पहिल्यांदा काय घ्यावं लागेल निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू और इथं निगेशन ऑफ निगेशन क्यू ऑर पी. अशा पद्धतीने घ्यावं लागेल. म्हणजे इथं आपण डी मॉर्गन्स लॉ वापरलेला आहे. इथं कंजंक्शन ऐवजी डिसजंक्शन घेतलं. हा जो ब्रॅकेट आहे त्याचं निगेशन घेतलं. हा ब्रॅकेट आहे त्याचं निगेशन घेतलं. आता पुन्हा ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपल्याला निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे आपल्याला पी येईल ऑर ऐवजी अँड घेईन आणि निगेशन ऑफ क्यू. राईट. ऑर इथं सुद्धा पहा, इथं सुद्धा या ब्रॅकेटमध्ये सुद्धा डिसजंक्शनचं निगेशन असल्यामुळं डिसजंक्शन ऐवजी कंजंक्शन येईल आणि या दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू इज क्यू स्टेटमेंट इटसेल्फ अँड पी negation p and negation p. Right. That is negation of p double implies q is logically equivalent to p and negation q or q and negation p. अशा पद्धतीने आपल्याला negation of compound statement घेतलं जाईल. Right. Means negation of conjunction is disjunction of their negation. Negation of disjunction is conjunction of their negation. Negation of p implies q is logically equivalent to p and negation q. Negation of p double implies q is logically equivalent to p and negation q or q and negation p. Now, right, negations of quantified statements. Right. While doing the negations of the quantified statement, we replace. While doing the negations of quantified statements, we replace all. This is universal quantifier. Universal quantifier is replaced by existential quantifier, that is all is replaced by some. Right.
and sum is replaced by all. Again, universal quantifier for every, this is universal quantifier, is replaced by there exist, that is existential quantifier, and existential quantifier is replaced by for every. इथे एक लक्षात घ्या. आता आपल्याला एक एक्झाम्पल घेतो मी इथं. ऑल स्टुडंट्स ऑफ 12th स्टँडर्ड आर 17 years old. राईट. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, याचं जर निगेशन घ्यायचं असेल, while doing the negations of quantified statement, all is replaced by some. All is replaced by some. Some students of 12th standard are, इथं मात्र आपल्याला नॉट वापरावं लागेल. नॉट 17 years old. नॉट 17 years old. अशा पद्धतीनं निगेशन्स ऑफ दी क्वांटिफाईड स्टेटमेंट, म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये आपल्याला निगेशन करायचं. ऑल इज रिप्लेस्ड बाय सम अँड यूज नॉट इन द स्टेटमेंट, अँड सम इज रिप्लेस्ड बाय ऑल, अँड वाइस वर्सा. दॅट इज all is, that is universal quantifier is replaced by existential quantifier, and existential quantifier is replaced by universal quantifiers. हे आपल्याला काय करायचं आहे, निगेशन्स ऑफ दी क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. आपण काही एक्झाम्पल्स पाहू इथं. युजिंग रूल्स ऑफ निगेशन, राईट द निगेशन्स ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज आर. राईट. आता इथं पहा, पी अँड क्यू इम्प्लाय इज आर. राईट. निगेशन इज गिवन बाय निगेशन्स कसं घेणार पहा. निगेशन्स ऑफ पी अँड क्यू इम्प्लाय इज आर. राईट. आता आपल्याला पहा, इथं पी एक सिंपल स्टेटमेंट आहे आणि हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, पण ही ब्रॅकेटमध्ये आहे, आणि या ब्रॅकेटचं आपल्याला इथं काय आहे, या दोन्हींच्या मध्ये कंजंक्शन आहे. म्हणजे आपण इथं काय करणार, निगेशन्स ऑफ, इथं घेतो बाय निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शनचं निगेशन घेतलं. तर कंजंक्शनच्या निगेशनमध्ये काय होतं सांगा. पहिली जी स्टेटमेंट आहे त्या पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन होतं, अँडच्या ऐवजी ऑर होतं, आणि निगेशन ऑफ क्यू इम्प्लाय इज आर. राईट. आता पहा, आपल्याला पीचं निगेशन झालेलं आहे. आता हा जो ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटचं आपल्याला निगेशन करायचं. मग इथं पहा, इथं ब्रॅकेटमध्ये इम्प्लिकेशन आहे, म्हणजे आपल्याला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन वापरावं लागेल. आपण इथं घेतलं बाय negation of implication. Right. Negation P or इथं पण negation of implication ब्रॅकेट मध्येच घ्यावं लागेल. that is Q and negation R. Right. Negation P or Q and negation R. This is the negation of P and Q implies R. Right. दुसरं एक्झाम्पल आहे निगेशन P or Q and R. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, निगेशन घ्यायचं. निगेशन इज गिवन बाय, आता इथं निगेशन ब्रॅकेटमध्ये ठेवली स्टेटमेंट ही, निगेशन P or Q and R. राईट. आता आपल्याला इथं हा ब्रॅकेट आहे आणि दुसरी एक सिंपल स्टेटमेंट इथं आहे, आणि या दोन्हींच्या मध्ये कंजंक्शन आहे, आणि या कंजंक्शनचं निगेशन आहे. म्हणून आपण बाय निगेशन ऑफ कंजंक्शन. राईट.
निगेशन ऑफ कंजंक्शन घेतलं तर पहा हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचं निगेशन घेणार देअरफॉर निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू अँड ऐवजी ऑर येईल आणि इथं निगेशन आर राईट. पुढं पहा आता हा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. ब्रॅकेट निगेशन ऑफ ब्रॅकेट आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे दोन सिंपल स्टेटमेंटचं डिसजंक्शन आहे म्हणजेच आपल्याला इथं डिसजंक्शन आहे म्हणून आपण काय घेणार बाय निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हटलं डिसजंक्शन वी गेट हियर निगेशन ऑफ निगेशन पी दॅट इज पी और ऐवजी इथं अँड येईल क्यू निगेशन क्यू ब्रॅकेट असंच राहील और निगेशन आर दॅट इज निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू अँड आर इज पी अँड निगेशन क्यू और निगेशन आर राईट. इथं आता आणखी आपण एक्झाम्पल्स पाहू. इथं पहा पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी और आर राईट. मग पहा निगेशन इज गिवन बाय कशा पद्धतीनं निगेशन घेणार पहा निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये दिलेली स्टेटमेंट घेऊ आपण पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी और आर राईट. आता आपल्याला पहा हा एक ब्रॅकेट आहे पी अँड क्यू आणि दुसरा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे ती सुद्धा ब्रॅकेटमध्ये आहे आणि या दोन्ही ब्रॅकेटमध्ये इम्प्लिकेशन आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला बाय निगेशन ऑफ इम्प्लिकेशन राईट. आता आपल्याला माहिती आहे वी नो दॅट निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू पी अँड निगेशन क्यू पी अँड निगेशन क्यू राईट. म्हणजेच हा ब्रॅकेट तसाच राहील इथं पी अँड क्यू अँड ई आणि हा जो ब्रॅकेट आहे ना या ब्रॅकेटचा आपल्याला काय होईल निगेशन ऑफ निगेशन पी और आर राईट. निगेशन ऑफ निगेशन पी और आर. आता आपल्याला इथं आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे करायचं नाही आहे फक्त आता निगेशन या ब्रॅकेटचं निगेशन घेतलं की आपल्याला आन्सर मिळेल. इथं निगेशन ऑफ डिसजंक्शन या ब्रॅकेटमध्ये जी स्टेटमेंट पॅटर्न आहे ती डिसजंक्शन टाईप ऑफ स्टेटमेंट पॅटर्न आहे म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन बाय निगेशन ऑफ डिसजंक्शन राईट. देअरफॉर पी अँड क्यू अँड आता निगेशन ऑफ डिसजंक्शन इज conjunction of their negation of negation p that is p and negation r. That is negation of p and q implies negation p or r is logical that is p and q and p and negation r p and negation r. Understand? राईट द निगेशन्स ऑफ. इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोस्केल्स. दिस इज क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेलं आहे. इथं सुद्धा हे क्वांटिफाईड स्टेटमेंट्स आहेत आणि या क्वांटिफाईड स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन्स करायचं आहे. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला निगेशन कसं आहे all is replaced by some equilateral triangles are मी सांगितलेलंच आहे इथं आपल्याला नॉट वापरायचं आहे नॉट आयसोस्केल्स राईट आयसोस्केल्स. पुढं पहा इथं आपल्याला जर निगेशन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं पहा फॉर ऑल एन ऐवजी देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन सच दॅट n+1
ग्रेटर दॅन असेल तर नॉट ग्रेटर दॅन म्हणजेच आपल्याला इथं काय लेस दॅन ऑर इक्वल टू 2 घ्यावं लागेल, राईट. आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पहा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू आर इन while doing the negations of the quantified statement we replace universal quantifier by existential and existential quantifier by universal. इथं आहे existential म्हणून आपण हे युनिव्हर्सल क्वांटिफायरनं रिप्लेस केलं. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट इथं पहा एक्स स्क्वेअर नॉट लेस दॅन म्हणजेच काय होणार ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स. दीज आर द निगेशन्स ऑफ दी क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. आपल्याला पाहावं लागेल कशा प्रकारची स्टेटमेंट्स आपल्याला दिलेली आहेत. जर कंजंक्शन असेल तर निगेशन त्याचं निगेशन्स ऑफ कंजंक्शन्स या रूल्सप्रमाणे करावं लागेल. डिसजंक्शन असेल, इम्प्लिकेशन असेल, डबल इम्प्लिकेशन टाईप ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स असतील तर आपल्याला निगेशन्स ऑफ दी कंपाऊंड स्टेटमेंटचे रूल्स वापरावे लागतील. इथं दिलेले आहेत आपल्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. तर क्वांटिफाईड स्टेटमेंटचे जे रूल्स आहेत त्या पद्धतीनं आपल्याला त्याचं निगेशन्स घ्यावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहत राहा आणि जवळच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.